नमस्कार. गेल्या 24 तासात बेळगावमध्ये काय काय घडलं पाहूया आजच्या सोप्या बातम्यांमध्ये. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील मंत्री शंभूराजे देसाई यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. साहित्य परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या युवा साहित्यिक पुरस्कारांच्या नामांकन यादीमध्ये बेळगावच्या पूजा भडांगे हिच्या ऐहिकाच्या मृगजळात या काव्यसंग्रहाचा समावेश होता. जायंट संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव यांच्या वतीने महावीर ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास 15हून अधिक लोकांनी रक्तदान केले. गोवावस येथील महानगरपालिकेच्या महसूल विभागाच्या कार्यालयामध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला असून प्रथमदर्शी एक लॅपटॉप चोरीस गेल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगावात मुस्लिम समाजातर्फे बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अंजुमन इस्लामच्या ईदगाह मैदानावर सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली आणि ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. राज्य सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा निषेध करत बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी दुचाकीच्या दावणीला बैल बांधून निषेध नोंदवला. यावेळी भाजपच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी देखील खानापूर तालुक्यातील विविध धबधब्यांवर वर्षा पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वन खात्यानेही बंदी घातलेली आहे. बेळगावबद्दल अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी बेळगाव पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.